नमस्कार, मी रोशनी लोखंडे. आपण बघत आहात अभिजित भारत. नगर पंचायत बेसा पिपळा आणि आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखा यांच्या वतीने भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रानभाज्या सहसा बाजारात उपलब्ध नसतात, त्या आज आपल्याला इथे पाहायला मिळतात. या रानभाज्या विषयीचे महत्त्व आणि नागरिकांचा याविषयी काय प्रतिसाद आहे आपण जाणून घेऊया. Hello, myself Dr. S. Pawar. We are actually from Government Ayurved College, Nagpur, Sakaldara Square. आम्ही इथे रानभाजी महोत्सवासाठी जमलेलो आहोत. तर बऱ्यापैकी भाज्या आपल्याला माहिती असतात, आपण यूज करत असतो, पण त्याच्या ऍक्च्युअल क्वालिटीज काय आहेत ज्या आपण यूज करतो ते आपल्याला माहिती नसतात. सो इथे काही गोष्टी आहेत सुधरू जे आपण यूज करतो पॉसिबली, त्याच्या बऱ्यापैकी रिसर्च पेपर्स सबमिट झाले आहेत आपल्या हँड डिफिशियन्सी अनिमियासाठी असेल किंवा हायपर कोलेस्ट्रॉल हायपरलिपिडेमियासाठी असेल. तर त्या गोष्टी आपण इथे सांगत आहोत लोकांना, बऱ्यापैकी अवेअरनेस जनरेट करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट अंबाडीची भाजी जे म्हणते त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येत आहेत. त्याचबरोबर काही गोष्टी आहेत, शेवग्याची भाजी असेल, केळीची भाजी असेल, अशा प्रकारे बऱ्याचपैकी भाज्यांचा आपल्याला मेडिसिनल युजेस किंवा आपल्या डेली यूज मध्ये जे काय वापरले जाते ते सांगत आहे. सो रानभाज्यांमध्ये शेवगा, लाल भाजी, आंबुशी, करटोली, तांदूळजा अशा काही भाज्या आहेत ज्या आपण डेली यूज मध्ये वापरल्या जातात, पण आपल्या तिथे मेडिसिनल युजेस किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या माहिती नसतात. सो त्यासाठी आपण इथे जमलेलो. नमस्कार, मी वैद्य वसुधा सुनील माटे. आजच्या या कार्यक्रमाची मी संचालिका सुद्धा होते आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलेले आहे असे आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखेची मी कार्यकारिणी आहे. आजचा हा कार्यक्रम आपण बघू शकता की नगरपंचायत बेसा पिपळा व आयुर्वेद व्यासपीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम इथे पार पडला होता. त्यासाठी नागरिकांचा असा उदंड असा प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला आहे आणि जी काही प्रदर्शनी लागली आहे त्या प्रदर्शनीमधून नागरिकांचे काही ज्ञान उद्दीपन झालेले आहे असे आपण इथे बघू शकता. त्याचप्रमाणे काही भाज्या बनवून आपण इथे चवीसाठी नागरिकांसाठी ठेवलेल्या होत्या, त्याचा आस्वादही नागरिकांनी घेतलेला आहे. आणि याचप्रमाणे आपण कार्यक्रम हा पहिल्यांदा ऑर्गनाईज केलेला आहे, परंतु हा नागरिकांचा प्रतिसाद बघता असे कार्यक्रम वारंवार आपण यापुढेही घेत राहू. नगरपंचायत बेसा पिपळा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. नमस्कार, मी वैद्य श्रीकांत वणीकर, आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखेचा अध्यक्ष. आज बेसा बेलतुर्डी भागात नगरपंचायत बेसा बेलतुर्डी आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य रानभाजी महोत्सवचा कार्यक्रम पटेल सेलिब्रेशन हॉल येथे आम्ही घेतला. या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख उपस्थिती होती ते वैद्य जयंत देवपुजारी सर, जे NCISM चे चेअरमन आहेत नवी दिल्ली येथील, आणि अध्यक्षस्थानी माननीय भारतजी नंदनवार साहेब, जे आपल्या बेसा बेलतुर्डीचे मुख्य प्रशासक आहे. त्याच्याशिवाय हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना आम्हाला नगरपंचायत आणि आयुर्वेद व्यासपीठ या दोघांनाही सुचली आणि हा घेण्याचा मुख्य उद्देश इथले जे नागरिक आहे, आपण पाहतो की आताही गावखेड्यामध्ये किंवा जंगली भागामध्ये तिथले लोक अल्प प्रमाणात वस्तू घेतात, पण त्यांना सकस आहार मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काय कारण आहे, तर हे कारणच आहे की ते लोक सीझनल व्हेजिटेबल्स किंवा अशा प्रकारच्या रानभाज्या ते लोक खातात. तर ह्या भाज्याचा प्रचार प्रसार सामान्य नागरिकांमध्ये व्हावं आणि त्यांना याच्यात काय आपल्या शरीरासाठी आवश्यक कोणते जीवनसत्व आहेत, कोणते प्रोटीन्स आहे, कोणत्या भाजीमध्ये लोहसत्व किती आहे, अक्षरशः सांगायचं तर हे इथे आपण बॅनर पाहू शकता. सुरणच्या भाजीचं आहे तर ते घेतल्याने मूळव्याध सारख्या ज्या आजार आहे ते आजार कसे दुरुस्त होऊ शकतात याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. हा एक वैद्य म्हणून डॉक्टर म्हणून आमचा हा जिम्मेदारी होती. आयुर्वेद व्यासपीठाने म्हणून नगरपंचायत सोबत हा कार्यक्रम आयोजित केला. नमस्कार, मी शिल्पा मनीष विंचुरकर, मनीषनगर इथेच राहते आणि मी ह्या रानभाजी महोत्सवामध्ये जे की बेसा मध्ये पटेल सभागृहात पटेल लॉन मध्ये घेतलेला आहे. आयुर्वेद व्यासपीठ आणि नगरपंचायत बेसा पिपळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे आयोजित केलेलं आहे रानभाजी, तर हा प्रोग्राम म्हणजे रानभाजी म्हटल्याबरोबरच आम्ही लगेच इथे धावत आलेलो आहे. मला ही अपेक्षा होती
की रानभाज्या पण इथे विकत मिळतील, तर मी एक बॅग पण आणलेली आहे सोबत, कारण मला खूप आवड आहे रानभाज्यांची. आणि या सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत, ज्या इथे मेन्शन केलेल्या आहेत चार्टवर, तर त्या अवेलेबल होत नाही. तर जर नगरपंचायतीने ही पण जर व्यवस्था केली की ह्या भाज्या अवेलेबल होऊ शकल्या मार्केटमध्ये, तर आम्हाला खूपच अतिशय आनंद होईल. लहान मुलांना आवडत नाहीत त्या भाज्या, तर जर त्या अवेलेबल करून दिल्या तर मला खरंच आणि सगळ्या नागरिकांनाही खूप फायदाही होईल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त आहेत आणि त्या अवेलेबल असायला हव्यात. त्यातल्या काहीच भाज्या अवेलेबल असतात मार्केटमध्ये, त्या आम्ही घेतो, पण ह्या बाकीच्या पण जर असतील तर आम्ही जरूर त्याचा लाभ घेऊ. थँक्यू. अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अभिजित भारत.